नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 21वा दिवस. सम प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलचा आपण स्टडी करणार आहोत. लेट्स रिकॉल. ड्रॉ एनी ट्रायंगल. शो ऑल इट्स एक्सटेरियर अँगल्स. हाऊ मेनी एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. म्हणजे तुम्हाला त्यांनी एक ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे आणि या ट्रायंगलचे एक्सटेरियर अँगल तुम्हाला दाखवायला सांगितलेले आहेत. हाऊ मेनी एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. आणि आपण किती एक्सटेरियर अँगल ड्रॉ करू शकतो असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी हा ट्रायंगल मी ABC ड्रॉ केला आहे बघा. आणि याच्या आपल्याला आता एक्सटेरियर अँगल काय करायचे तर दाखवायचेत. आता एक्सटेरियर अँगल कुणाला म्हणायचं? इफ एनी साइड ऑफ अ ट्रायंगल एक्सटेंडेड, then angle which form linear pair with corresponding interior angle of a triangle, that angle is called exterior angle. आता असा काही अँगल का तो अँगल काय करतो, ह्या ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलशी लिनियर पेअर फॉर्म करतो. ही साईड BC आपण इथे पुढे एक्सटेंड केली बघा, वाढवलेली आहे. आणि मग त्यामुळे हा जो अँगल तयार होतो ACD, हा अँगल तो जो इंटेरियर अँगल आहे ट्रायंगलचा त्याच्याशी लिनियर पेअर फॉर्म करतो आणि मग म्हणून याला म्हणतात एक्सटेरियर अँगल. अशाच प्रकारे ही साईड आपण पुढे जर वाढवली तर या ठिकाणी आपल्याला अँगल मिळणारे, हा लिनियर पेअर करणारे याबरोबर, याला म्हणायचं एक्सटेरियर अँगल. म्हणजे या व्हर्टेक्सजवळ 2 एक्सटेरियर अँगल आपल्याला मिळतात. अशाच प्रकारे व्हर्टेक्स आपण जर B घेतला तर हा अँगल या अँगलशी लिनियर पेअर करतो. त्याचबरोबर हा अँगल या अँगलशी लिनियर पेअर तयार करतो आणि मग म्हणून हे 2 अँगल्स पण एक्सटेरियर अँगल आहे. अशाच प्रकारे व्हर्टेक्स A जवळ पण ही लाईन पुढे, ही साईड पुढे आपण एक्सटेंड केली तर हा अँगल आपल्याला लिनियर पेअर करतोय फॉर्म या अँगल बरोबर. ही साईड एक्सटेंड केली तर या ठिकाणी हा अँगल या अँगलशी लिनियर पेअर फॉर्म करतोय. म्हणजे या ठिकाणी 2 अँगल मिळतात, इथे 2, इथे 2 आणि इथे 2. अशा प्रकारे 6 एक्सटेरियर अँगल आपल्याला काय होतात ट्रायंगलला मिळतात. आणि मग या ठिकाणी आपण आन्सर दिलेले आहे 6. हे जे 2 अँगल आहेत A आणि B, ACD हा अँगल आपण विचारात घेतला तर याच्या संदर्भात अँगल A आणि B हे जे इंटेरियर अँगल आहे ट्रायंगलचे यांना म्हणतात रिमोट इंटेरियर अँगल्स. यांना म्हणतात रिमोट इंटेरियर अँगल्स. आणि मग या बाबत आपल्याला एक थेरम अभ्यासायचा आहे, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. द मेजर ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. द मेजर ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगलचं मेजर इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. आणि मग याचं मेजर म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल जे आहेत या दोघांची काय करायची, सम करायची. अशा प्रकारचा हा थेरम आहे. आणि मग आपण या फिगरच्या संदर्भात तो कसा लिहिणार तर अँगल ACD इक्वल टू अँगल A प्लस अँगल B. अशा प्रकारच्या थेरमला म्हणायचं थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. देन नेक्स्ट पार्ट, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरममध्ये 2 पार्ट्स येतात. त्यातील फर्स्ट पार्ट, लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB ॲट पॉईंट M. पॉईंट P इज एनी पॉईंट ऑन लाईन L, देन PA इक्वल टू PB. या ठिकाणी मी फिगर ड्रॉ केलेली बघा. हा AB सेगमेंट आहे आणि ह्या ABची लाईन L परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी 90चा अँगल होतो. बायसेक्टर म्हणजे 2 पार्ट्स इक्वल होतात, म्हणजे AM आणि BM हे इक्वल होणार आहे. आणि ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती हा P पॉईंट आहे. असं असेल तर PA इक्वल टू PB असतो. याला म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. Line L is the perpendicular bisector of sec AB.
line L is a perpendicular bisector of sec AB at point M. At point M, point P is any point on L. Point P is any point on L, line L. Then PA equal to PB. याला म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. शॉर्टमध्ये लाईन एल परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर PA इक्वल टू PB असते. लाईन एल परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर PA इक्वल टू PB असते. याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. याचा सेकंड पार्ट, पॉईंट P इज एनी पॉईंट फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ सेक AB such that PA equal to PB. Then point P is on perpendicular bisector of sec AB. आता सेकंड पार्ट कसा आहे बघा. पॉईंट P, हा पॉईंट P बघा, एनी पॉईंट फ्रॉम द इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ सेक AB. म्हणजे हा जो सेगमेंट AB आहे याचे जे एंड पॉईंट आहेत A आणि B यांच्यापासून हा जो P पॉईंट आहे हा इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे PA इक्वल टू PB आहे. देन पॉईंट P इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक AB. थोडक्यामध्ये इन शॉर्टमध्ये कसं सांगता येईल बघा आपल्याला, PA इक्वल टू PB असं असेल, PA इक्वल टू PB असं असेल तर लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. टू पार्ट एकाच वेळेस मी तुम्हाला सांगतो बघा. फर्स्ट पार्ट, लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर तर PA इक्वल टू PB. लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर तर PA इक्वल टू PB. लक्षात ठेवा. याच्या उलट PA इक्वल टू PB तर लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर. या दोन्ही पार्टला म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. नेक्स्ट पार्ट, median of the triangle. The segment joining a vertex and midpoint of the side opposite to it is called a median of the triangle. म्हणजे काय करायचं आहे, ट्रायंगलचा कोणताही एक व्हर्टेक्स घ्यायचा आणि त्याच्या अपोजिट साईडचा मिड पॉईंट घ्यायचा, यांना जॉईंट करायचं आणि यांना जॉईंट करणारा जो सेगमेंट असतो त्याला म्हणायचं मीडियन ऑफ द ट्रायंगल. बघा या ठिकाणी ट्रायंगल ABC ड्रॉ केलेला आहे. त्याचा व्हर्टेक्स आहे A, B आणि C, 3 व्हर्टेक्स. A व्हर्टेक्स घ्यायचा, याच्या अपोजिट साईड आहे BC, या BCचा घ्यायचा मिड पॉईंट आणि यांना जॉईंट करणारा काढायचा सेगमेंट, याला म्हणायचं मीडियन. म्हणजे AD ही त्या ट्रायंगलची मीडियन आहे. सेम B व्हर्टेक्स घेतला, ACचा मिड पॉईंट घ्यायचा आणि त्याला जॉईंट करणारा सेगमेंट ड्रॉ करायचा, म्हणजे ही त्या ट्रायंगलची होणारे मीडियन. त्याचबरोबर C व्हर्टेक्स घ्यायचा, ABचा मिड पॉईंट घ्यायचा आणि त्यांना जॉईंट करणारा सेगमेंट ड्रॉ करायचा, याला म्हणायचं मीडियन. म्हणजे ट्रायंगलला 3 मीडियन्स आल्यात बघा आणि या 3 मीडियन एकाच पॉईंटमध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. इन ट्रायंगल ABC, पॉईंट D इज द मिड पॉईंट ऑफ साइड BC. D is the midpoint of side BC. Therefore, sec AD is a median of triangle ABC. Point G is called centroid of the triangle ABC. या पॉईंट G मध्ये ह्या मीडियन काय करतात, इंटरसेक्ट करतात आणि मग एकाच पॉईंटमध्ये, म्हणून हा जो पॉईंट आहे या पॉईंटला म्हणतात सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC आणि तो G या लेटरने डिनोट केला जातो. आणि मग या सेंट्रॉइडची एक प्रॉपर्टी आहे, सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स each median in the ratio T2:1. The centroid of a triangle divides each median in the ratio 2:1. म्हणजे ही जी मीडियन आहे ही मीडियन डिवाइड होते कुणामुळे, तर ह्या सेंट्रॉइडमुळे. आणि कोणत्या रेशोमध्ये, तर 2:1 या रेशोमध्ये. म्हणजे ही मीडियन डिवाइड केली जाते जी या सेंट्रॉइडमुळे 2:1 या रेशोमध्ये. आता 2:1चा अर्थ काय,
तर AG जर पार्ट 2 असेल तर हा 1 होतो हाफ. समजा AG हा पार्ट 10 आहे तर GD हा पार्ट 5 होणार आहे. किंवा असंही घेतलं तरी चालेल आपल्याला समजण्यासाठी. पुन्हा GD 4 घेतला, GD जर 4 घेतला तर हा डबल होणार आहे म्हणजे हा 8 येणार आहे. अशा प्रकारचा हा रेशो या दोघांमध्ये दिसून येतो. यानंतर नेक्स्ट पार्ट, प्रॉपर्टी ऑफ साइड्स ऑफ अ ट्रँगल. ट्रँगलच्या साइड्सबाबत काही प्रॉपर्टी आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट प्रॉपर्टी, द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रँगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रँगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. म्हणजे ट्रँगलच्या 2 साईडची सम ही थर्ड साईडपेक्षा मोठी येते अशी आपल्याला प्रॉपर्टी त्यांनी सांगितलेली आहे. समजा हा ट्रँगल मी ABC ड्रॉ केला आहे. AB 3 सेमी आहे, BC 5 सेमी आहे आणि AC 4 सेमी आहे. आता आपण काय करूया, 2 साईडची सम करूया. म्हणजे AB प्लस BC म्हणजेच 3 + 5 मिळाले 8 इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4पेक्षा हे मोठे आहेत. म्हणजे AB प्लस BC इज ग्रेटर दॅन मिळाले आपल्याला AC. आता आपण काय करूया, या दोघांची सम करूया. म्हणजे AB प्लस AC म्हणजे 3 + 4 झाले 7 इज ग्रेटर दॅन मिळाले आपल्याला 5. म्हणजे AB प्लस AC इज ग्रेटर दॅन आपल्याला मिळाले BC. त्याच्यानंतर थर्ड, BC आणि ACची आपण सम करूया. BC प्लस AC इक्वल टू काय मिळणार आपल्याला 5 + 4 म्हणजे 9 मिळाले इज ग्रेटर दॅन आपल्याला मिळाले 3. म्हणजे BC प्लस AC इज ग्रेटर दॅन आपल्याला मिळाले AB. याचाच अर्थ असा, द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रँगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड ऑफ अ ट्रँगल. म्हणजे ट्रँगलच्या कोणत्याही 2 साईडची सम जर आपण केली तर ती सम थर्ड साईडपेक्षा मोठी येते अशी ही प्रॉपर्टी आहे. देन सेकंड प्रॉपर्टी, द डिफरन्स बिटवीन एनी 2 साइड्स इज ऑलवेज स्मॉलर दॅन द थर्ड साईड ऑफ द ट्रँगल. म्हणजे 2 साईडमधला आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे आणि तो जो डिफरन्स आहे हा थर्ड साईडपेक्षा स्मॉल असतो असं त्यांना सांगायचं. म्हणजे आपण जर AB आणि BC यांचा डिफरन्स घेतला म्हणजे AB मायनस आपण जर BC केलं तर हे लेस दॅन येणार आहे AC. AB मायनस BC इज लेस दॅन काय येणार आहे AC. बघा सेकंड, ABमधून AC मायनस केला म्हणजे AB मायनस AC इज लेस दॅन येणार आहे BC. AB मायनस AC इज लेस दॅन येणार आहे BC. त्यानंतर यातून आपण हे जर मायनस केलं म्हणजे BC मायनस AC इज लेस दॅन AB. म्हणजे यातून हे मायनस केलं तर ते यापेक्षा लहान येणार आहे. द डिफरन्स बिटवीन एनी 2 साइड्स इज ऑलवेज स्मॉलर दॅन द थर्ड साइड ऑफ द ट्रँगल. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे. यानंतर यावर डिपेंड्स होमवर्क आपण आता सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. फर्स्ट, अँगल DFG is an exterior angle of triangle DEF. If angle D equal to 50 degree, angle E equal to 80 degree, then what is the measure of angle DFG? म्हणजे एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे DEF. आता आपण फिगर ड्रॉ करू म्हणजे आपल्याला समजायला सोपा जाईल. हा ट्रायंगल DEF ड्रॉ केला आहे आणि त्याचा एक्सटेरियर अँगल आहे DFG. DFG हा एक्सटेरियर अँगल आहे. त्यानंतर डीचं मेजर आहे 50 डिग्री आणि ईचं मेजर आहे 80 डिग्री आणि तुम्हाला विचारलं आहे DFG ह्या अँगलचं मेजर. आपण अगोदर थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स बघितलेला आहे. त्यामध्ये एक्सटेरियर अँगलचं मेजर म्हणजे ह्या दोघांची सम असते आपण अभ्यासलेला आहे. आणि मग डीचं मेजर आहे 50 डिग्री आणि ईचं मेजर आहे 80 डिग्री. म्हणजे या दोघांची आपल्याला आता सम करावी लागेल म्हणजे याचं तुम्हाला मेजर मिळणार आहे. आणि या दोघांची सम जर केली तर येते 130 डिग्री म्हणजे 130. तर हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला मिळणार आहे 130चा. आणि अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याकडे आहे ऑप्शन ए. म्हणजे याचा आन्सर
याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन ए. देन सेकंड क्वेश्चन, इफ टू साइड्स of triangle are 5 semi and 1.5 semi, the length of third side cannot be ... म्हणजे ट्रायंगलच्या टू साईड तुम्हाला दिलेल्या आहेत 5 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर, ह्या टू साईड आपल्याला मिळालेल्या आहेत. वन साईड आहे 5 सेंटीमीटर, सेकंड आहे 1.5 सेंटीमीटर. आणि मग ट्रायंगलच्या या थर्ड साईडपैकी कोणती साईड येणार नाही असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आता 5, 1.5 आणि 3.7 यांचा आपण जर विचार केला तर हा नंबर मोठा आहे. 5, 1.5 आणि 4.1 यांचा परत विचार केला तर 5 मोठा आहे. 5, 1.5, 3.8 यांचा विचार केला तरी 5 मोठा आहे. 5, 1.5 आणि 3.4 यांचा विचार केला तरी 5 मोठा आहे. म्हणजे आपण काय करायचं, टू छोटे जे नंबर आहेत त्यांची सम करायची. म्हणजे 1.5 ही साईड आणि 3.7 ही साईड या दोघांची सम करायची आणि ही सम या 5पेक्षा मोठी यायला पाहिजे, तर तो आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. नाहीतर आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. आता 1.5 आणि 3.7ची जर आपण सम केली तर ती आपल्याला मिळते 5.2. म्हणजे 5.2 ही 5पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण तो ट्रायंगल ही साईड घेऊन ड्रॉ करू शकतो. म्हणजे ही साईड त्या ट्रायंगलला चालेल. त्याच्यानंतर 1.5 आणि 4.1 यांची आपण जर सम केली तर 5.6 येते आणि ही सम 5पेक्षा मोठी आहे. म्हणजे ही साईड त्या ट्रायंगलची चालेल. त्याच्यानंतर 1.5 आणि 3.8 यांची सम करायची आणि या दोघांची सम जर केली आपण तर ती येते 5.3 आणि ही सम 5पेक्षा मोठी आहे. म्हणजे ही साईड ट्रायंगलची येऊ शकेल. आपण ही साईड घेऊन ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. त्यानंतर ही साईड आणि ही साईड ह्या दोघांची सम करायची. म्हणजे 1.5 आणि 3.4 यांची सम केली तर येते 4.9 येते. आता 4.9 ही जी सम आहे ही सम या 5पेक्षा लहान आली बघा, लेस दॅन 5. आणि लेस दॅन जर 5 येत असेल तर अशा प्रकारचा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकत नाही. म्हणजे 3.4 ही साईड आपल्याला घेता येणार नाही. देअरफॉर द लेंथ ऑफ थर्ड साईड कॅनॉट बी 3.4 सेमी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन डी. फ्रॉम द फिगर राईट द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. नंबर 1, राईट द नेम ऑफ एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगलचं तुम्हाला काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे. आता हा ट्रायंगल ABC आहे, याचा एक्सटेरियर अँगल हा येणार आहे बघा. म्हणजे तुम्हाला अँगल मिळाला अँगल ACD. म्हणजे फर्स्ट आन्सर आपण दिलेलं आहे अँगल ACD. सेकंड, राईट द नेम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. रिमोट इंटेरियर अँगल्सचे आपल्याला आता नावे लिहायची. रिमोट इंटेरियर अँगल कोणते येणार बघा, हा एक्सटेरियर अँगल आहे तर रिमोट इंटेरियर अँगल येणार आहे A आणि B. म्हणजे अँगल A अँड अँगल B. अँगल A अँगल B. थर्ड क्वेश्चन, विच प्रॉपर्टी यूज्ड फॉर फाइंडिंग ACD. ACDची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, तर तुम्ही कोणती प्रॉपर्टी यूज करणार असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. ह्या अँगलचं मेजर म्हणजे या दोघांची सम असते. याला आपण म्हणतो थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे या ठिकाणी आपण प्रॉपर्टी कोणती वापरली तर थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन डी, इफ अँगल बी इक्वल टू 50 डिग्री. अँगल बी इक्वल टू 50 डिग्री, अँगल ए इक्वल टू 75 डिग्री. देन फाइंड मेजर ऑफ अँगल ACD. हा ACD अँगल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता हा एक्सटेरियर अँगल आहे, याचं मेजर म्हणजे या दोघांची सम असते. म्हणजेच आपण थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स या ठिकाणी यूज करणार आहोत. आणि मग डी पार्ट, अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. अँगल ACD is an exterior angle of triangle ABC. Therefore, angle ACD equal to
अँगल ए प्लस अँगल बी, अँगल ए प्लस अँगल बी, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल हा इथे आपण यूज केला आहे. एची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 75, ती पुट केली. बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 50, ती पुट केली आणि या दोघांची आपण जर सम केली तर आपल्याला मिळते 125. म्हणजे अँगल ए सी डीचं मेजर तुम्हाला मिळालेलं आहे 125 डिग्री. क्वेश्चन नंबर 3. पॉइंट जी इज द पॉइंट ऑफ कंकरन्स ऑफ द मीडियन्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. इफ जी टी इक्वल टू 2.5 सेमी, फाइंड द लेंथ ऑफ पी जी अँड पी टी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगलची फिगर ड्रॉ करावी लागेल आणि त्या ट्रायंगलला लेबल करावं लागेल पी क्यू आर. पी क्यू आर हा ट्रायंगल ड्रॉ केला बघा. पॉइंट जी इज द पॉइंट ऑफ कंकरन्स ऑफ द मीडियन्स. म्हणजे या ट्रायंगलच्या 3 मीडियन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात आणि याला म्हणतात पॉईंट ऑफ कंकरन्स आणि तो आहे जी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जी टीची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2.5 सेमी आणि तुम्हाला पी जी आणि पी टी काढायला सांगितलेला आहे. फिगर आपण ड्रॉ केली. पॉइंट जी इज द पॉइंट ऑफ कंकरन्स ऑफ द मीडियन्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर गिवन. हा क्वेश्चनमधलाच पार्ट मी रिपीट केला आहे पुन्हा बघा. पॉइंट जी इज द पॉइंट ऑफ कंकरन्स ऑफ द मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आणि मग या ठिकाणी मीडियनचा विचार आपण जर केला तर या 3 मीडियन्स काय करतात, एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात आणि त्याला म्हणतात सेंट्रॉइड. आणि ह्या सेंट्रॉइडची प्रॉपर्टी आहे ती आपण अगोदर अभ्यासलेली आहे. द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल, सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे हा सेंट्रॉइड मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. म्हणजे पी जी अपॉन जी टी इक्वल टू 2/1. पी जी अपॉन जी टी इक्वल टू 2/1 सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल. याला रिझन आलं सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल. आणि मग व्हॅल्यू पुट करून आपल्याला काय करायचं आहे, विचारलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मिळवायच्या आहेत. पी जी अपॉन जी टी इक्वल टू 2/1 हे लिहिल्यानंतर पी जी अपॉन जी टीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2.5, ती आपण ठेवणार इक्वल टू 2/1. 2.5 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे पी जी इक्वल टू 2.5 इंटू 2 इक्वल टू 5.0 म्हणजेच पी जी इक्वल टू 5 सेमी. त्यानंतर पी डॅश जी डॅश टी हे पॉईंट कोलिनियर आहेत आणि मग आपल्याला पी टीची व्हॅल्यू काढण्यासाठी पी जीमध्ये जी टी ॲड करावा लागेल. म्हणजे पी डॅश जी डॅश टी. देअरफॉर पी टी इक्वल टू पी जी प्लस जी टी, पी जी प्लस जी टी इक्वल टू पी जीची व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे 5 आणि जी टीची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 2.5. आणि मग या दोघांची आपण सम केली का ती मिळते आपल्याला 7.5. बघा 5 म्हणजे 5.0 प्लस 2.5 सम आपण जर केली तर हे मिळाले 5 आणि हे मिळाले तुम्हाला 7 म्हणजे सम मिळाली तुम्हाला 7.5. अशा प्रकारे पी टीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7.5. हे सर्व सम तुम्ही अभ्यासायचे आहेत. या ठिकाणी आपला हा पार्ट संपला. थँक्यू.